तर आता आपण बघूया अनऑर्डर लिस्ट कशा असतात. तर अनऑर्डर लिस्ट काय यूज केले जातात आणि कशा असतात ऍक्च्युली ते बघूया. अन ऑर्डर लिस्ट is a list of items that are arranged in a specific sequential order. Each item in the list is usually numbered to indicate its position in the sequence. Order lists are commonly used when the sequence of the items is important, such as in step-by-step instructions or ranking. तर ऑर्डर लिस्टचा आपण तेव्हाच यूज करत असतो जेव्हा आपल्याला सिक्वेन्स आणि नंबरिंग ही मॅटर करत असते. ज्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर नंबर किंवा प्रोडक्टची सिक्वेन्स दाखवायची असते त्यावेळेस आपण ऑर्डर लिस्टचा यूज करतो. हे मी तुम्हाला का परत परत सांगतोय कारण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की अनऑर्डर लिस्ट पण आहे, ऑर्डर लिस्ट पण आहे. तर ऑर्डर लिस्ट आपण केव्हा यूज करतो, एक स्पेसिफिक रिझन द्या आम्हाला, त्यावेळेस तुम्हाला हे रिझन सांगायचं आहे. ठीक आहे. तर चला बघूया ऑर्डर लिस्टचा यूज आपण कसा करत असतो. तर आधी हा फोटो पाहून घ्या. यात काय म्हटलेलं आहे, H1 हा एक आपण हेडिंग घेतलेली, त्यानंतर ऑर्डर लिस्ट आपण इथे यूज केलेला आहे आणि लिस्टमध्ये आपण 3 आयटम्स घेतले आहेत, मँगो, ऑरेंज आणि लिची. तर मँगो, ऑरेंज आणि लिची यांना आयटम्स दाखवण्यासाठी आपण एल आय टॅगचा यूज केलेला आहे. पण ऑर्डर लिस्टला आपण जेव्हा डिफाईन करतो त्यावेळेस आपण इथे यूज केलेला आहे ओ एल टॅगचा. ओके. तर एवढं लक्षात ठेवा की ऑर्डर लिस्ट डिफाईन करत असताना आपण यूज करतो ओ एल टॅगचा. ओके. तर की पॉइंट्स बघूया. ऑर्डर लिस्ट आर यूज्ड फॉर आयटम्स दॅट फॉलो सिक्वेन्स. ऑब्विसली दे आर क्रिएटेड युझिंग द OL टॅग. बरोबर. अँड द लिस्ट आयटम्स आर इन्क्लूड विदिन LI टॅग. ऑब्विसली आम्हाला हे माहिती आहे. तर चला मग आपण एक प्रॅक्टिकल याचं बघून घेऊया. तर जसं इथे आपण आधी अनऑर्डर लिस्ट पाहिली होती, सिम्पली आपण इथे चेंज करूया ऑर्डर लिस्टला. तर मी इथे लिहिल OL, हिट एंटर, एंटर आणि लिस्ट नंबर, लिस्ट आयटम 1 कुठला असणार आहे, तर तो असेल मँगो. ऑब्विसली तेच घेऊया. त्यानंतर लिस्ट आयटम सेकंड कुठला घ्यायचा, तर दुसरा घेऊया आपण बनाना घेऊया. ठीक आहे. आणि लिस्ट आयटम 3 आपण घेऊया ऑरेंज. तर ह्या प्रकारे आपण 3 लिस्ट आयटम घेतलेले आहेत. तर ह्या 3 लिस्ट आयटमला बाय डिफॉल्ट नंबरिंग आलेली 1 2 3. याचा अर्थ काय असतो, इथे तर आपण स्पेसिफाय नाही केलेलं आहे की मला कुठला हवा आहे. आपण टाइप ॲट्रिब्यूटचा यूज पण नाही केला. तर इथे नंबरिंग का आली, तर बाय डिफॉल्ट ऑर्डर लिस्ट जी आहे ती नंबरिंग ही सिक्वेन्ससाठी यूज करत असतं, हे आपल्याला इथे लक्षात येत आहे. ठीक आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाय डिफॉल्ट ऑर्डर लिस्ट मध्ये जर आपण टाइप्स जर तिथं डिफाईन केला नसेल तर बाय डिफॉल्ट कुठल्या टाइपचं लिस्ट असते, तर आपण त्यांना सांगू शकतो की नंबरिंग असते. तर आता आपण ऑर्डर लिस्टमध्ये बघूया की कुठकुठल्या प्रकारचे आपण टाइप्स देऊ शकतो ॲट्रिब्यूट्समध्ये. नंबरिंगच असते का? त्या व्यतिरिक्त कुठकुठले असतात तर ते आपण बघूया. तर बघा इथे दिलेलं आहे त्यांनी की द टाइप ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज द स्टाईल ऑफ नंबरिंग. यू हॅव सेव्हरल ऑप्शन्स. कुठकुठले ऑप्शन्स आहेत? अप्पर केसमध्ये आपण रोमन नंबरचा यूज करू शकतो. लोअर केसमध्ये आपण रोमन न्यूमरल्सचा यूज करू शकतो. अरेबिक न्यूमरल्स आहेत. नंतर लोअर केस अल्फाबेट्स आहेत. अप्पर केस अल्फाबेट्स आहेत. यांना दाखवण्यासाठी आता जर आपल्याला अप्पर केसमध्ये रोमनचं दाखवायचं असेल तर टाईपमध्ये आपण कॅपिटल आय लिहायचा असतो. लोअर केसमध्ये दाखवायचं असेल तर टाईपमध्ये आपण स्मॉल आय लिहू शकतो. जर नंबरिंग दाखवायची असेल तर टाईपमध्ये 1 लिहू शकतो किंवा काही नाही लिहायचं. का? कारण बाय डिफॉल्ट इथं म्हटलं बघा, दिस इज बाय डिफॉल्ट टाईप. तर आपण नाही स्पेसिफाय केलं तरी चालणार आहे. जर आपल्याला लोअर केसमध्ये अल्फाबेट दाखवायचे तर टाईपमध्ये आपण स्मॉल ए लिहू शकतो आणि जर आपल्याला कॅपिटलमध्ये अल्फाबेट दाखवायचे असेल तर कॅपिटल ए. तर या प्रकारे आपण यूज करू शकतो. तर चला प्रॅक्टिकल करून बघूया. तर इथे सिम्पली मी ऑर्डर लिस्टमध्ये मी आता इथे ॲट्रिब्यूटचा यूज करतोय टाईप आणि टाईपची व्हॅल्यू आपण देऊया आता. आपण आधी रोमन्सचा यूज करून बघूया. तर आपण इथे कॅपिटल आय देऊया. तर जसा मी इथे कॅपिटल आयचा यूज केला तसं इथे 1 2 3 च्या ऐवजी आय डबल आय ट्रिपल आय म्हणजे रोमन न्यूमेरल्समध्ये हे चेंज झालं. तर इथे आपण आता स्मॉल आयचा यूज करून बघूया. तर जसं मी इथे स्मॉल आयचा यूज केला तसं इथे चेंजेस झाले स्मॉल लिपीमध्ये रोमन न्यूमेरल्सचं. तर आता आपण इथे अल्फाबेटचा यूज करून बघूया. कॅपिटल ए जर मी लिहिला तर तुम्ही पाहू शकता इथे चेंजेस होत आहेत ABC या फॉर्ममध्ये. आता आपण ट्राय करूया की स्मॉल ए जर मी इथं घेतला तर इथं पाहू शकता तुम्ही स्मॉल ABC मध्ये सिक्वेन्स आलेली. तर अशा प्रकारे आपण यूज करत असतो ऑर्डर लिस्टचा.